नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 38. इंग्रजी शिकण्याची कुठे सोय नसल्यामुळे पंतांचा भाऊ गोविंद हा बाळेकुंद्रीस होता. गोपाळ हुशार असून त्याचे दड्डी इथे मराठी 4थ्या इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण झाले होते. पण इंग्रजी शिक्षणाकरता कुठं जाण्याची सोय नसल्यामुळे त्यानं दड्डीच्या शाळेत दरमहा ₹4 पगारावर शिक्षकाचं काम पत्करलं होतं. वामन आणि नरसू हे दड्डी इथं मराठी शिकत होते. दोघंही हुशार असून त्यांचं अभ्यासाकडं फार लक्ष असे. शंकरच्या शिक्षणालाही सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत पंतांनी ताबडतोब नोकरी धरण्याचं ठरवलं आणि ज्या शाळेतून ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले त्या शाळेत शिक्षकाची जागा मिळावी म्हणून त्यांनी अर्ज केला, पण तो नाकारण्यात आला. त्यामुळे त्यांना फार वाईट वाटले. पण पैसा मिळवण्याची फारच निकड असल्यामुळे त्यांनी ताबडतोब मराठी मिशन स्कूलमध्ये दरमहा ₹12 पगाराची शिक्षकाची नोकरी धरली. 1881च्या जानेवारी महिन्यात पंतांनी आपला सख्खा भाऊ गोपाळ आणि मामे भाऊ नाना यांना इंग्रजी शिकण्याकरता बेळगावाला आपल्या बिऱ्हाडी आणलं आणि त्यांनी घरीच इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली. मराठी मिशन स्कूलमध्ये पंतांनी काही दिवस नोकरी केल्यावर लंडन मिशन स्कूलचे त्यावेळचे मुख्य चालक रेव्हरंड स्मिथ साहेब यांना आपल्या शाळेचा मॅट्रिक पास झालेला विद्यार्थी मराठी शाळेत दरमहा ₹12 पगारावर नोकरी करीत राहणं हे बरं न वाटून त्यांनी लंडन मिशन स्कूलमध्ये दरमहा ₹20 पगारावर पंतांची शिक्षक म्हणून नेमणूक केली आणि आपण स्वतः त्यांच्याकडे जाऊन त्यांची समजूत घातली. पंतांनी ती नोकरी पत्करली आणि तेव्हापासून ते त्या शाळेत शिक्षकाचं काम करू लागले. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्यांनी हे काम पत्करलं ही गोष्ट खरी असली तरी त्यांना शिक्षकाचं काम करण्याची जात्याच फार आवड होती. त्यांना लहान मुलांबद्दल फार प्रेम वाटत असे आणि मुलांच्या भावनाप्रधान कोवळ्या मनाला योग्य वळण लावून त्यांचं शील सुधारण्याकडं त्यांचं फार लक्ष असे. त्यामुळे शिक्षकाचं काम त्यांच्या स्वभावाला आणि मनोरचनेला अनुकूल असंच होतं. त्यावेळी पंतांच्या बिऱ्हाडाची खोली कमरे इतक्या उंचीची मातीची भिंत घालून 2 भाग केलेली होते. मागील भागात स्वयंपाक आणि पुढील भागात निजणं बसणं वगैरे होत असे. गोपाळ आणि नाना आल्यापासून पंत आणि ते दोघे मिळून हाताने स्वयंपाक करून जेवत असत. त्यावेळी पंतांच्या बिऱ्हाडात भांडी कुंडी वगैरे सामान अगदी बेताचे, जेमतेम 1-2 माणसाला पुरेल इतकेच होते. तांदूळ डाळ वगैरे ठेवण्याकरता एक सागवानी पेटी असून तिच्यात 2 कप्पे होते. त्या पेटीचा उपयोग डाळ तांदूळ वगैरे ठेवण्याकरताच होता. सुरक्षितपणाच्या दृष्टीनं ती निरुपयोगीच होती, कारण ती मागच्या बाजूनं मोडलेली असून मागूनही तिचं झाकण उघडता येत असे. तेव्हा पेटीला कुलूप नव्हते हे सांगणे नकोच. ज्या दिवशी गोपाळ आणि नाना बेळगावला आले त्याच दिवशी प्रपंचाच्या बाबतीत आपली थोडीशी सुटणूक झालीचे वाटून पंत गोपाळाला हसत हसत म्हणाले, "गोपाळ, हा तुझा प्रपंच तुझ्याकडं घे." तेव्हा तो पेटीजवळ गेला आणि ती मागच्या बाजूनं मोडली असल्याचं पाहून म्हणाला, "दत्तू, या पेटीला कुलूप नाही का रे?" ते ऐकून, "अरे, माझ्या संसाराला आणि परमार्थाला कुलूपच नाही," असं पंत विनोदानं म्हणाले. या वेळेपासून जणू पंतांनी प्रपंचाचा कारभार
आपल्या बंधूकडं सोपविण्यास सुरुवात केली आणि आपण अलिप्त राहू लागले. गोपालानं पेटी उघडून पाहिली. तो एक दालनात शेर, 2 शेर तांदूळ, थोडीशी डाळ असून 1-2 कांदे आणि 5-6 पैसे असल्याचं त्याला आढळून आलं. गोपाळ आणि नाना हे पंतांजवळ राहू लागल्यापासून खर्चात वाढ झाली. त्यामुळे जोपर्यंत त्यांना दरमहा ₹12 पगार मिळत होता, तोपर्यंत खर्च भागविण्याची फारच मुश्कील पडत असे. म्हणून शाळेतील काम सांभाळून ते शिकवण्याही करत. त्यातच पंतांकडे त्यांचे गुरुबंधू आणि शिष्य यापैकी कोणी ना कोणीतरी मधून येतच असत. त्यामुळे त्यांना खर्चाची अतिशय टंचाई भासे. क्रमशः. लेखक केशव रामचंद्र दिवेकर. वाचक अमृत राघवेंद्र यार्दी.